नमस्ते. मी तनुजा पाटील, ओरा क्लिअर युअर माइंड ग्लोबल कन्सल्टन्सीमधून. आज आपण नवग्रह आपले कसे ठीक होईल, याच्यासाठी एक छोटे-छोटे घरातल्या घरात कसले उपाय असतात ते मी आज सांगणार आहे. कारण प्रत्येकाला ग्रह असतात आणि प्रत्येकाकडे प्रत्येक ग्रह नसतात. म्हणजे काही लोकांकडे गुरुबळ असेल, काही लोकांकडे गुरुबळ नसेल, काही लोकांकडे बुध असेल, तर काही लोकांकडे बुध नसेल. असे आपले नवग्रह असतात. त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक ग्रहाचे आपण आज घरातल्या घरात कशा रेमेडीज वापरून आपले ग्रह वीक आहे ते अपग्रेड करू शकतात. आणि प्रत्येकाने नवग्रहाचं केलं तरी काही हरकत नाही. अपग्रेड असेल तरी तो छान आपल्याला वर्कआउट करेल. त्यामुळे आपला अपग्रेड ग्रहाचे पण रेमेडीज आपण करायला पाहिजे का नको हे असा विषय नसतो. तर प्रत्येकाने ह्या गोष्टी केल्या तरी अतिउत्तम, म्हणजे खूप छान पद्धतीने तुम्हाला वर्किंगमध्ये येईल. जसं आता सूर्य आहे. सूर्य हा तेजस्वी आहे. त्याच्यामुळे सूर्य तेजस्वी असल्यामुळे तर त्याला तो नसला तर लीडरशिप वगैरे त्याच्याकडे नसते. थोडासा तो वीक असतो. त्याच्यामुळे त्याने काय करायचं, आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये दालचिनीची पावडर आहे ती टाकून अंघोळ केली तर आपला सूर्य मजबूत होतो. त्याच्यानंतर चंद्रमा आहे. चंद्रमा हा मनाचा कारक असतो. मनाचा कारक असल्यामुळे नातेसंबंध किंवा जेव्हा आपण कुठं काम करतोय तिथं आपले रिलेशन बऱ्याच ठिकाणी आपल्याला कोणी मानसन्मान देत नाही किंवा त्याचा मूड लगेच स्विंग होतो. तर त्याच्यासाठी त्यांनी दररोज अंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकून आणि तुरटी टाकून जर अंघोळ केली तर त्याचे बेनिफिट त्याला चंद्राचा प्रभाव छान पद्धतीने करतो आणि चंद्र मजबूत करतो. तसंच मंगळ आहे. मंगळ हा रपटप असतो, रागीट असतो, बऱ्याचशा अडचणी असतात. लग्नामध्ये पण त्याच्या भरपूर अडचणी येत असतात. तर त्याच्यासाठी 2-3 कडुलिंबाचे पानं जे आहेत ते गरम पाण्यात टाकून आपण अंघोळ केली तर त्याचा पण बेनिफिट आपल्याला छान होतो आणि मंगळ आपला मजबूत होतो. तसंच बुध ग्रह आहे. बुध ग्रहमध्ये आपल्याला बुद्धी आणि गणपतीची आपल्याला उपासना लागते आणि बुध हा बुद्धीचा कारक असल्यामुळे त्याला तुळशीच्या पानं आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर बरेचसे आपले बेनिफिट चांगले होतात आणि बुधग्रह हा ॲक्टिव्ह होत राहतो. आता गुरुग्रहासाठी आता पाण्यामध्ये हळद आणि दूध अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर त्याचे खूप छान रिझल्ट असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला गुरुबळ आपलं वाढतं. आपण एक मार्गदर्शन छान पद्धतीने करू शकतो किंवा आपले जी गुरुसेवा आहे, मंदिरात जाणं वगैरे हे खूप छान पद्धतीने आपण केलं तर त्याचे बेनिफिट आपल्याला होतात आणि गुरुबळ आपलं वाढतं. तसंच शुक्र हा मदत आणि हेल्प पण करतो. त्या पद्धतीने आपला शुक्र ग्रह मजबूत करायचा असेल तर सुगंधित अत्तर आपण वापरायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबजल किंवा सुगंधित अत्तर जर टाकलं किंवा मग कपूर जरी टाकलं तरी त्याच्यामध्ये खूप छान बेनिफिट होतो आणि शुक्र आपला मजबूत होतो. आणि अजून एक, टॉयलेट बाथरूम आपले जर नेहमी क्लीन असेल तर शुक्र ग्रह मजबूत होतं, पैसा व्यवस्थित येतो, लक्झरीज आपल्याला राहायला मिळतं. तसंच आपला शनी, जे आता 2024 शनीचं वर्ष म्हणतात. मी तर म्हणते कृष्णाचं वर्ष आहे आणि कृष्ण हा अष्टमीला जन्म असल्यामुळे आपण ते कृष्णाचं वर्ष मानतो. कारण शनी कसा असतो, न्यायाधीश असतो, सत्यतेवर तो काम करतो. त्याच्यामुळे मी शनिदेवाला नमन करते आणि कुणालाही ती 7.5 येऊ देऊ नये आणि 7.5मध्ये सगळ्यांचेही चांगलं करो असे शनिदेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही सरसोचं तेल चढवलं तरी चालतं किंवा त्या सरसो म्हणजे मोहरीच्या तेलाची आपण आपल्या बॉडीला मॉलिश करून जर अंघोळ केली तर त्याचे बेनिफिट आपल्याला खूप छान होतात. आणि जर तुम्ही असं करत असेल तर नक्की 2024 तुम्हाला लखपती तरी बनवू शकेल. कारण अपग्रेड होतात शनिदेव तुम्हाला यावर्षी. तसंच
राहू हा म्हणतात ना की धड आणि डोकं ह्या पद्धतीचा आहे. तर राहू आपण डोक्यानेच काम करतो आणि राहू पैसाही देतो आणि त्रासही देतो. पण राहू खूप चांगला ग्रह आहे. केतू तसा पण तो पण खूप चांगला ग्रह आहे. त्याच्यामुळे हे हे ग्रह आपल्याला अपग्रेड करण्यासाठी, पैसा मिळवण्यासाठी आपल्याला खूप चांगले मदत करतात. त्याच्यामध्ये आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये तेजपत्ता, लवंग रात्री भिजवून ठेवायचे आणि ते पाणी आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळ केली तर बऱ्यापैकी आपल्याला राहू ग्रह हा अपग्रेड झालेला दिसतो. तसंच केतू ग्रह ह्याला भक्ती, साधना खूप छान पद्धतीने म्हणजे म्हणतात ना, चंद्रमाचा मित्र म्हटला जातो केतू ग्रह आणि खूप छान पद्धतीने आपल्याला केतू ग्रहांचा पण सपोर्ट असतो. भक्ती आणि गुढज्ञान हे याच्यामध्ये असतं. तर ह्याला गंगाजल किंवा गोमूत्र आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये जर टाकून अंघोळ केली तर आपला केतू ग्रहही अपग्रेड असतात. तर हे मी सगळे अंघोळीच्या पाण्यामधले सगळे रेमेडीज सांगितले. तर कारण आपण सकाळी उठल्यापासून पहिले सुरुवातीला आपल्याला तेच काम करायचं असतं. त्यामुळे आपण जर सुरुवातीलाच जर ती एनर्जी क्रिएट केली आणि ती एनर्जी घेतली तर आपल्याला दिवसभरामधल्या जे निगेटिव्ह व्हायब्रेशन असतात ते आपल्यापासून लांब जातात आणि परत सेकंड टाईम आपण जेव्हा अंघोळ करतो तेव्हा ते निगेटिव्ह व्हायब्रेशन निघून जातात आणि परत नवीन एनर्जी आपल्या शरीरामध्ये क्रिएट होते. कारण अंघोळ करताना आपले रोमछिद्र सगळे ओपन होतात आणि त्या रोमछिद्रामधून आपण ज्या ग्रहांना समर्पित करतोय त्या ग्रहांचे आपल्याला त्या गोष्टी आपल्याला कवर होत राहतात. जरी तुम्ही तसं ह्या पद्धतीने वर्किंग केलं तर आपल्याला नक्कीच याचे बेनिफिट मिळत राहील आणि तुम्हाला हे रेमेडीज वापरून कसं वाटतं आहे ते सांगायला नक्कीच आवडत असेल तर नक्कीच मला तुम्ही 9823544931 या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करून जरी सांगितला तरी खूप छान. आणि यूट्यूबला मी हा व्हिडिओ शेअर करणार आहे तर त्या व्हिडिओसाठी तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून नवीन लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोचवा आणि त्यांच्यापर्यंत ही चांगली माहिती जर वाटत असेल तुम्हाला तर ती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते. धन्यवाद.